इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत विज्ञान या विषयाकरता. आपण मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी वेगवेगळा अभ्यास करताना नैसर्गिक संसाधने या विषयाचा एक अभ्यास केला होता. नैसर्गिक संसाधने केला होता की नाही, तुम्हाला आठवतं आहे का? नैसर्गिक संसाधने. नैसर्गिक संसाधनांचा अभ्यास केला होता आपण, आणि त्याच्यामध्ये आपण काय म्हटलं होतं की ही नैसर्गिक संसाधनं कोणती? अशी नैसर्गिक संसाधनं की ज्याच्याशिवाय सजीव जगू शकत नाही. म्हणजे पृथ्वीवरती सजीवसृष्टी असण्याचं जे कारण आहे ती पृथ्वीवरची नैसर्गिक संसाधनं, ज्याच्याशिवाय सजीव जगूच शकत नाही अशी नैसर्गिक संसाधनं. आणि ती कोणती? त्यातला पहिला आहे ते म्हणजे हवा. दुसरं आपण बघितलं होतं ते आठवत आहे का तुम्हाला? सांगा. पाणी. आणि तिसरं आपण काय बघितलं होतं सांगा, आठवा? जमीन. या जमिनीलाच आपण काय म्हटलं होतं? मृदा. ही आहेत नैसर्गिक संसाधनं. असा आपण अभ्यास केला होता पूर्वी, हवा, पाणी आणि जमीन. मग आपण त्याचा थोडा अभ्यास केला होता. म्हणजे आपण म्हटलं होतं की हवेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वायू आहेत. नायट्रोजन आहे, प्राणवायू आहे आणि कमी कार्बन डायऑक्साईड आहे. म्हणजे प्रमाण या बाकीच्यांच्या तुलनेमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी आहे, पण हवेमध्ये नायट्रोजन आहे, प्राणवायू आहे, सांगा, कार्बन डायऑक्साईड आहे, आणि त्या व्यतिरिक्त आणखी काही अनेक वायू आहेत. त्याच्यामध्ये बाष्प आहे, धुलीकण आहे, वगैरे वगैरे. आपण असा ढोबळ अभ्यास केला होता. पाण्याचा आपण अभ्यास केला होता की पाणी आपल्याला का हवं आहे, पाणी कुठून येतं. आपण जलचक्राचा अभ्यास केला होता की पाणी कुठून येतं, पृथ्वीवर पाणी कसं येतं, वगैरे वगैरे. आणि जमीन, पृथ्वीवरच्या जमिनीचा आपण अभ्यास केला होता की पृथ्वीच्या जमिनीवरती वरती कसा एक थर असतो, त्याच्यानंतर खाली एक थर असतो, त्याच्यानंतर खाली दगड असतात, असा आपण अभ्यास केला होता. आता आपण ह्याच्यामध्ये आणखी सखोल अभ्यास करणार आहे. सखोल अभ्यास म्हणजे काय माहिती आहे का? त्याचे गुणधर्म पाहणार आहोत. म्हणून नैसर्गिक संसाधनं ही जी आहेत त्यांचे गुणधर्म म्हणजे काय? त्यांची गुणवैशिष्ट्य. या हवा, पाणी आणि मृदा यांची गुणधर्म याचा आपण अभ्यास करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय बघणार आहोत? हवा. हवेमध्ये काय काय आहे ते तुम्हाला माहिती आहे. हवेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वायू आहेत असं आपण म्हटलं. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वायू आहेत असं आपण म्हटलं. आता त्याच्या पुढचा भाग आपल्या लक्षात घ्यायचा आहे, तो म्हणजे हवेला दाब आहे. हवेला दाब आहे. आणि दाब केव्हा असतो? जेव्हा त्याला वजन असतं. त्यालाच वस्तुमान असं म्हणतात. म्हणजे हवेला वजन आहे, वस्तुमान आहे. म्हणून तुमच्या पुस्तकामध्ये एक प्रयोग दिलेला आहे की एका बाजूला एक रिकामा फुगा जोडा, दुसऱ्या बाजूला हवेने फुगवलेला फुगा जोडा, अशा एका स्ट्रॉच्या मध्यभागी एक दोरी बांधा, तर जिथे हवा भरलेला फुगा आहे ती बाजू खाली जाते. म्हणजे हवेला वस्तुमान आहे, हवेला वजन आहे. हे लक्षात घ्या. हवेचा गुणधर्म काय? हवेला वस्तुमान आहे, हवेला वजन आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हवेला दाब आहे. आणि हवेला जो दाब आहे त्यालाच वातावरणीय दाब असं म्हणतात. वातावरणीय दाब म्हणजे काय असा प्रश्न विचारला तर काय सांगाल? की हवेचा जो दाब आहे तो वातावरणीय दाब आहे, तो सर्व दिशांनी सारखा असतो. सर्व दिशांनी सारखा असतो. तुम्ही कधी प्रयोग केला असेल की एक छोटीशी वाटी घेतली स्टेनलेस स्टीलची आणि ती अशी तोंडावर धरली आणि तोंडाने हवा ओढून घेतली. म्हणजे काय केलं? त्या वाटीतली सगळी हवा तुम्ही ओढून घेतल्यानंतर ती इथे घट्ट चिकटलेली असते. हवा ओढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पोकळी निर्माण होते. म्हणजे मध्ये हवा नाही अशी पोकळी निर्माण होते. अशी पोकळी निर्माण झाल्याबरोबर बाहेरची जी हवा आहे ती त्या वाटीला घट्ट दाबून धरते. समजलं? तर ती घट्ट दाबून धरते त्या हवेच्या दाबामुळे, बाहेरच्या हवेच्या दाबामुळे. गेरिकचा एक प्रयोग आपण पाहिला होता. त्यांनी 2 अर्धगोल घेतले, त्या 2 अर्धगोलांना ते एकमेकाला जोडले, त्याच्यामध्ये हवा काढून घेतली, म्हणजे पोकळी निर्माण केली.
तर बाहेरच्या हवेचा त्याच्यावर प्रचंड दाब त्या अर्धगोलांवर होता. आणि मग असं सांगतात की त्याने दोन बाजूला घोडे लावून लोकांना दाखवलं, दोन बाजूला घोडे जोडले आणि दोन्ही बाजूला घोड्यांना पळायला सांगितलं तरी तो गोल उघडला नाही. त्याचं कारण बाहेरच्या हवेचा दाब इतका प्रचंड होता की त्याच्याशिवाय ते हवेच्या दाबामुळे ते घोडे उघडले नाहीत. पुन्हा त्याच्यामध्ये हवा भरली तर ते पटकन उघडून जातील. किंवा तुम्ही जेव्हा स्ट्रॉनी कोल्ड्रिंक पिता तेव्हा तुम्ही जेव्हा स्ट्रॉनी हवा आत ओढता तेव्हा मध्ये पोकळी निर्माण होते आणि बाहेरच्या हवेच्या दाबामुळे ते कोल्ड्रिंक त्या स्ट्रॉमध्ये जातं आणि तुमच्या पोटात जातं. ह्याच्यावरनं तुमच्या आणखी एक लक्षात आलं का, हवा ही कमी दाबाच्या दिशेने जास्त दाबाच्या दिशेने कमी दाबाच्या दिशेने जाते. म्हणजे मध्ये पोकळी असते तर तिथे काय असतं, दाब शून्य असतो हवेचा. बाहेरच्या कोल्ड्रिंकवरती हवेचा दाब जास्त असतो आणि म्हणून जास्त दाबाकडनं कमी दाबाकडे हवा जाते. हा एक आणखी आपण गुणधर्म पाहिला. असे अनेक गुणधर्म आपल्याला हवेचे माहिती आहेत आणि फक्त आपण काय करायचं आहे की ते विज्ञानाच्या भाषेमध्ये लिहायचं आहे. दुसरं एक असतं की एक असं त्याच्यामधला गुणधर्म आहे की हवेला जर गती असेल तर हवेचा दाब कमी असतो. म्हणजे ज्या गतिमान भाग असतो त्या ठिकाणी हवेचा दाब कमी होतो आणि त्या गतीमुळे जी पोकळी निर्माण होते तिथे बाकीची हवा परत जागा घेते, कारण जास्त दाबाकडनं कमी दाबाकडे हवा जाते. त्यामुळे हा एक गुणधर्म हवेचा आपण लक्षात घेतला. आता हवेमध्ये आणखी काय असतं, हवेमध्ये आणखी असतं ते बाष्प. हे कशावरनं तुम्ही सांगू शकता, एका काचेच्या ग्लासमध्ये तुम्ही जर पाणी घेतलं आणि त्या पाण्यामध्ये जर बर्फाचे तुकडे टाकले तर काय होतं, बर्फाचे तुकडे टाकल्यानंतर आजूबाजूची जी हवा असते त्या हवेतलं जे बाष्प असतं त्या बाष्पाचं संघनन होतं. संघनन म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला, संघनन याचा अर्थ खरं म्हणजे ढग तयार होणं. जी प्रक्रिया जलचक्रामध्ये ढग तयार होण्याची असते तीच प्रक्रिया संघननामध्ये असते. संघनन म्हणजे काय, ढग तयार होणे. त्यातला घन हा शब्द लक्षात घ्या, घन म्हणजे ढग, संघनन म्हणजे त्याचे ढग. त्या पाण्याच्या ग्लासच्या भोवती असे पाण्याचे बाहेर थेंब 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 जमलेले दिसतात तुम्हाला. ते बाष्प जे असतं हवेतलं ते तिथे जमतं आणि त्यामुळे हवेमध्ये बाष्प असतं. हा एक आपल्याला गुणधर्म लक्षात ठेवतो. बघा, एक एक गुणधर्म लक्षात घ्या की हवेमध्ये वेगवेगळे वायू असतात, त्याला दाब असतं, वजन असतं, बाष्प असतं हवेमध्ये. हा एक गुणधर्म आपण लक्षात घेतला. आणखी हवेचा गुणधर्म काय माहिती आहे का, सूर्याकडून पृथ्वीला ऊर्जा मिळते. सूर्याकडून पृथ्वीला ऊर्जा मिळते आणि मग पृथ्वीमधून उष्णता बाहेर टाकली जाते. सूर्याच्या ऊर्जेमुळे पृथ्वी तापते आणि ती उष्णता बाहेर टाकते. ती उष्णता बाहेर टाकत असताना पृथ्वीवरती जे कार्बन डायऑक्साईड आणि बाकीचे वायू आहेत या सगळ्या वायूंमुळे, म्हणजे हे हवेमध्ये आहेत, या सगळ्यामुळे पृथ्वीवर उबदारपणा राहतो. पृथ्वी उबदार राहते. पृथ्वी उबदार राहणं हा सुद्धा हवेमुळे घडलेला परिणाम असतो. त्यामुळे हवेच्या गुणधर्मामध्ये पृथ्वी उबदार राहते असं सुद्धा आपल्याला सांगता येतं. आणखी एक हवेचं महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे, जे नसतं, हवा नसती तर जी गोष्ट घडलीच नसती ती म्हणजे ध्वनी प्रसारण किंवा ध्वनी वहन. वहन म्हणजे काय, वाहून नेणे. हवेमधनं ध्वनीचं प्रसारण होतं, हवेमधनं ध्वनी वाहून नेला जातो आणि तो हवेच्या घनतेवर अवलंबून असतो. ज्या ठिकाणी हवेची घनता जास्त त्या ठिकाणी ध्वनीचं वहन जास्त होतं. शक्यतो हिवाळ्यामध्ये हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे ते हवेची घनता वाढलेली असते आणि मग खूप दूरवरचे आवाजसुद्धा आपल्याला ऐकू येतात. त्याचं कारण हवेची घनता जास्त असते. तर ध्वनीचं वहन हे सुद्धा हवेच्या गुणधर्मामध्ये आपल्याला सांगता येतं. त्यामुळे आता तुम्ही सांगा बरं की हवेचे गुणधर्म, नैसर्गिक संसाधनांमध्ये हवा म्हटल्यानंतर हवेचे गुणधर्म काय काय हे आपण आत्ता पाहिलेले आहेत. हवेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वायू असतात, हवेला वस्तुमान किंवा वजन असतं, हवेचा दाब सगळीकडे एकसारखा असतो. असं नाही की वरूनच दाब असतो. म्हणजे तुम्ही जर एक पिचकारी अशी भरली, त्याचा दट्ट्या मागे ओढला तर पोकळी निर्माण होते आणि तिथे तुम्ही जर अंगठा धरलेला असेल तर तो घट्ट चिकटून जातो. मग तुम्ही ते कसंही करा, कसंही फिरवा तरीसुद्धा
दाब तोच असतो. त्यामुळे तुम्ही तोंडाला वाटी लावता ती अशी उभीच लावली पाहिजे अशी काही नाही. तुम्ही खाली वाकून जरी वाटी लावली तरी ती तशीच चिकटते. हवेचा दाब सर्व बाजूनी सारखा असतो असा आपण अभ्यास केला. हवेमध्ये बाष्प असतं. ग्लासमध्ये पाण्यामध्ये बर्फ घेतला की बाजूला संघनन होतं, त्याच्यावरून आपल्याला समजतं हवेमुळे पृथ्वी उबदार राहते आणि आपल्याला सजीवांना जगण्याकरता ही पृथ्वी उबदार असण्याची अत्यंत गरज असते. त्यामुळे सजीव सृष्टीकरता या उबदार पृथ्वीची निर्मिती हवेमुळे होते आणि ध्वनीचं वहन एका ठिकाणून ध्वनी दुसरीकडे घेऊन जाणं या ध्वनीच्या वहनाकरता हवेची गरज असते. तुम्ही बघितलं असेल की ते ध्वनीचं वहन हवेत नव्हतं. फटाक्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की रॉकेट उडवलं, उंच गेलं, रॉकेटचा आवाज स्फोट झाला तिथे, आधी आपल्याला लाईट दिसतो स्फोट झाल्याचा आणि मग थोड्या वेळाने त्याचा आवाज येतो, कारण तिथून ते ध्वनीचं वहन आपल्यापर्यंत यायला वेळ लागतो. प्रकाशाचं वहन त्याच्यापेक्षा जास्त गतीने होत असतं, परंतु हवा असते म्हणून ते ध्वनीचं वहन होतं. तुम्हाला जर समजा असा कोणी प्रश्न विचारला की हवा नसती तर ध्वनीचं वहन झालं असतं का? नाही, हवा नसती तर ध्वनीचं वहन हवा नसती तर आपणच जगलो नसतो. ध्वनीचं वहन वगैरे सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत. तेव्हा हवेचे गुणधर्म आपण आता अभ्यासलेले आहेत. हवेच्या गुणधर्मानंतर आपण दुसऱ्या एका घटकाचे गुणधर्म पाहणार आहोत, जे नैसर्गिक संसाधनाबद्दल आपण बोलतोय. लक्षात घ्या, नैसर्गिक संसाधनांच्या या दुसऱ्या घटकामध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे पाण्याचे गुणधर्म. हे नैसर्गिक संसाधनांमधला हा दुसरा भाग. आता मला सांगा की आपल्याला पाणी कोणत्या कोणत्या स्वरूपामध्ये मिळतं. तुम्हाला माहिती आहे की पाणी आपल्याकडे आपण पाहतो ते द्रव म्हणजे प्रवाही द्रव पदार्थ असतो पाणी, ते पाहतो. आपल्याला पाणी हिमाचल प्रदेशासारख्या ठिकाणी बर्फाच्या स्वरूपामध्ये मिळतं आणि पाणी आपल्याला बाष्पाच्या स्वरूपात मिळतं. पाणी आपल्याला कोणकोणत्या स्वरूपामध्ये मिळतं? द्रव पदार्थाच्या स्वरूपामध्ये नद्यांमध्ये असतं, आपल्या घरामध्ये येतं, टाक्यांमधून येतं वगैरे, ते द्रव स्वरूपाचं असतं. आणि बाष्पाच्या स्वरूपामध्ये असतं. आणि हिमाचल प्रदेशासारख्या ठिकाणी म्हणजे अनेक ठिकाणी अनेक देशांमध्ये बर्फाच्या स्वरूपामध्ये पाणी असतं, ते घन स्वरूपामध्ये असतं. पण ह्या स्वरूपांमध्ये पाणी आपल्याला मिळतं, हा पाण्याचा गुणधर्म आहे. असं हवेचं असतं का? नाही. वेगवेगळ्या स्वरूपात मिळते का? नाही. हवा असते, पण पाणी मात्र वेगवेगळ्या स्वरूपात मिळतं. हा पाण्याचा गुणधर्म आहे. आपण गुणधर्म म्हणून लक्षात घेतो आहे. पाण्याच्या बाबतीत आपल्याला आणखी एक महत्त्वाची गोष्ट शिकायची आहे, ती म्हणजे पाण्याची घनता. पाण्याची घनता काय असते माहिती आहे का? वस्तुमान भागिले आकारमान. लक्षात आलं तुमच्या? वस्तुमान भागिले आकारमान. वस्तुमान म्हणजेच खरं म्हणजे वजन भागिले आकारमान. आता हे वजन कशामध्ये मोजतात? तुम्हाला माहिती आहे वजन कशामध्ये मोजतात? ग्रॅममध्ये मोजतात. आणि आकारमान कशामध्ये मोजतात? घन सेंटीमीटरमध्ये मोजतात. घन सेंटीमीटर. आता याच्यात काही मी जास्त खोलात तुम्हाला माहिती देणार नाही. घन सेंटीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर गुणिले 1 सेंटीमीटर गुणिले 1 सेंटीमीटर अशी जर डबी घेतली, सगळ्या बाजू 1 सेंटीमीटर आहे, अशी जर डबी घेतली तर त्या डबीत जेवढं पाणी मावतं तेवढं 1 घन सेंटीमीटर. समजलं का? तर तुमच्या पुस्तकामध्ये एक प्रश्न असा आहे की जर 1 किलो 1000 ग्रॅम पाण्याचं वजन असेल, 1000 ग्रॅम पाण्याचं वजन असेल तर त्याचं आकारमान किती असेल? 1000 घन सेंटीमीटर. लक्षात घ्या, 1000 ग्रॅम जर पाणी असेल तर त्याचं आकारमान किती असतं? 1000 घन सेंटीमीटर. म्हणजे 1 घन सेंटीमीटरची एक डबी असेल, अशा 1000 डब्या भरतील असं त्याचं आकारमान असतं. हे लक्षात आलं का? हे पाण्याच्या घनतेच्या संदर्भामध्ये तुम्हाला जर काही गणितं विचारली तर ती गणितं या सूत्राने सोडवायची आहेत. त्यानंतर आणखी पाण्याच्या बाबतीत आपण काय सांगू शकतो? तुम्हाला माहिती आहे का पाण्याच्या बाबतीत? पाण्याच्या बाबतीत एक अत्यंत महत्त्वाचा गुणधर्म आहे आणि तो म्हणजे 4 अंश सेंटीग्रेड पेक्षा कमी तापमानाला
पाणी काय होतं? प्रसरण पावते. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. पाण्याचं याला असंगत वर्तन असं म्हणतात. का माहिती आहे का? समजा लोखंडाची एक सळी आहे आणि तिला प्रसरण पावायचं आहे आपल्याला, तर ती गरम करावी लागते, तापवावी. ती तापवली की प्रसरण पावते. रेल्वेचे रूळ उन्हामध्ये तापले की प्रसरण पावतात, किंवा बाकी सगळ्या वस्तू ज्या आहेत ना त्या तापल्या की प्रसरण पावतात. काच तापली की प्रसरण पावते, है ना. स्टेनलेस स्टीलची भांडी तापली की प्रसरण पावतात. या सगळ्या प्रसरण पावणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तापल्यावर होतात. एक पाणी असं आहे की पाणी 4 सेंटीग्रेडपेक्षा खाली तापमान गेलं त्याचं, म्हणजे थंड थंड होत गेलं की ते प्रसरण पावतं. मग त्याची घनता कमी झाली म्हणजे त्याचं आकारमान वाढलं. आणि ते आकारमान म्हणजे 2 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घ्या, की एक म्हणजे ते प्रसरण पावतं म्हणजे आकारमान वाढतं, आणि दुसरं ते तरंगतं पाण्यावरती, घनता कमी होते. प्रसरण पावलं की घनता कमी होते. हे पाण्याचं असंगत वर्तन आहे, इतरांपेक्षा वेगळं वर्तन आहे. आणि हा पाण्याचा गुणधर्म आपण अगदी नीट लक्षात ठेवला पाहिजे. आणखी पाण्याच्या बाबतीत आपल्याला काय सांगता येईल? पाण्याला वैश्विक द्रावक असं म्हणतात. द्रावक म्हणजे काय? तर आधी आपण काय बघूया की द्राव्य म्हणजे काय. द्राव्य म्हणजे काय? द्राव्य म्हणजे जे विरघळतं, जे विरघळते त्याला काय म्हणतात? द्राव्य. मीठ असेल, साखर असेल, विरघळणाऱ्या वस्तूला द्राव्य असं म्हणतात. जी वस्तू विरघळते त्याला द्राव्य असं म्हणतात. दुसरं जे आहे त्याला म्हणतात द्रावक, ज्याच्यात विरघळते. ज्याच्यात विरघळतं त्याला म्हणतात द्रावक, ज्याच्यात विरघळते. म्हणजे पाण्यामध्ये मीठ टाकलं तर मीठ आहे द्राव्य, पाणी आहे द्रावक. समजलं का? दुधामध्ये साखर टाकली तर दूध आहे द्रावक, साखर आहे द्राव्य. आणि तिसरा शब्द जो असतो त्याला म्हणतात द्रावण. म्हणजे ते तयार झालं. ते पाण्यामध्ये मीठ विरघळलं की तयार झालं ते पाण्याचं द्रावण. दुधामध्ये साखर विरघळली की तयार झालं ते दुधाचं द्रावण. तर ज्याच्यामध्ये विरघळलं ते तयार झालेली वस्तू असते ती. म्हणून द्राव्य, द्रावक आणि द्रावण या 3 गोष्टी लक्षात घ्यायच्या, आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि मग याच्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, ते म्हणजे पाणी हे वैश्विक द्रावक. त्याच्यामुळे एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की पाणी हे वैश्विक द्रावक आहे. पाणी हे वैश्विक द्रावक आहे, हे लक्षात घ्या. आणि त्याला पाण्यामध्ये सहजासहजी विरघळतात. त्यामुळे पाणी हे वैश्विक द्रावक आहे. पाणी या विषयाचे गुणधर्म आपण पाहिले आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म आपण काय पाहिला की पाणी 4°C खाली तापमान गेलं तर काय होतं? 4°C खाली तापमान गेलं तर पाण्याची घनता कमी होते आणि पाणी प्रसरण पावतं, त्याचं आकारमान वाढतं. आकारमान वाढलं की त्याची घनता कमी होते. समजलंय? हे आणि म्हणजे गोठतं ते 4°C खाली ते गोठतं. गोठल्यानंतर प्रसरण पावतं. अशी कुठलीच गोष्ट नाही दुसरी की जी गोठल्यानंतर प्रसरण पावते. एक पाणी सोडलं तर असं काहीच नाही आहे की जे गोठल्यानंतर प्रसरण पावतं. बाकी सगळ्या गोष्टी तापवाव्या लागतात. फक्त पाणी असं आहे की त्याला तापवावं लागत नाही. ठीक आहे. आणि आता आपण तिसऱ्या मुद्द्याचा विचार करणार आहोत, तो म्हणजे जमीन, नैसर्गिक संसाधन. जमिनीला दुसरं काय शब्द आहे? मृदा. मातीच्या वेगवेगळ्या छटा असतात. कधी माती जाड असते, कधी माती बारीक असते. मातीचे पोत वेगवेगळी असते. वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळी माती असते. अशा मातीचे असंख्य प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. तरीसुद्धा मातीचे काही गुणधर्म म्हणून आपल्याला जर बघायचे असतील तर आपल्याला त्याचं ठळक वर्गीकरण करता येतं मृदाचं. ते म्हणजे पहिलं रेताळ. रेताळ हा शब्द कशावर आला असेल बरं? रेताळ हा शब्द रेतीवरून आला. रेती म्हणजे काय? वाळू. रेताळ पाणी मिळतं. तेव्हा जलसंधारण हा जमिनीचा दुसरा एक उपयोग आहे. आणि तिसरा आणखी जमिनीचा उपयोग तुम्हाला माहिती आहे का? या शब्दाच्या बाबतीत ना तुम्हाला गंमत वाटेल की
जर तुम्ही हा कान्हा दिला नाही, आकार्यता, हा कान्हा अला जर दिला नाही तर त्याचा शब्द होईल अकार्यता, म्हणजे ती काहीच काम करत नाही असं होईल. आकार्यता म्हणजे हा जमिनीचा गुणधर्म आहे, हा आकार या शब्दापासून झालेला आहे. मग तुम्हाला माहिती आहे की या जमिनीपासून म्हणजे मातीपासून अनेक वस्तू बनवता येतात आहे ना. त्या जमिनीला ओली केली, त्याचा मस्त गोळा तयार केला की त्याचे वेगवेगळे आकार तयार करता येतात. या जमिनीचा हा गुणधर्म आहे की जमिनीला आकार देता येतो. पाण्याला आकार देता येत नाही, पाण्याला स्वतःचा आकार नाही, समजलं का. त्यामुळे पाण्याला आकार देता येत नाही. हवेला आकार देता येत नाही, कारण हवेला असा कुठला स्वतःचा आकार नाही. हवा अशी वाहती असते, पाणी असं प्रवाही असतं, त्याला आकार नाही देता येत. मातीला मात्र तुम्हाला आकार देता येतो. हे म्हणून मातीचं गुणधर्म आहे की मातीला आकार्यता आहे, हा त्याचा गुणधर्म आहे. आता याच गुणधर्मांच्या बरोबरीने आपण जो अभ्यास करणार आहोत तो म्हणजे आणखी वेगवेगळ्या प्रकारची माती वेगवेगळ्या कारणाकरता कशी उपयोगी पडते. वेगवेगळ्या प्रकारची माती म्हणजे उदाहरणार्थ चिनी मृदा, चिनी चिवचूप, चिनी माती म्हणतात. पूर्वी त्याला चिनी माती म्हणायचे. कब्बशा, चिनी मातीच्या कब्बशा. हां, तुमच्या टॉयलेटमधल्या फरशा चिनी मातीच्या फरशा, किंवा तुमच्या किचन ओट्याच्या बाजूचा जो डॅडो असतो त्या चिनी मातीच्या फरशा. तेव्हा चिनी माती त्याला चिनी मृदा असं म्हणतात. ती त्याची एक वेगळी प्रक्रिया केली की चिनी मातीची भांडी जशी बनतात किंवा चिनी मातीच्या कब्बशा जशा बनतात किंवा चिनी मातीचे पॉट्स कसे बनतात, त्याची एक प्रक्रिया केली की ही माती त्याला प्रतिसाद देते आणि मग झिंकयुक्त काही त्याच्यावरती प्रक्रिया करून त्याला असा गुळगुळीतपणा आणता येतो. त्यामुळे ही चिनी मृदा हा त्याचा एक प्रकार आहे, चिनी मृदा. दुसरा जो आहे ती शाडू मृदा. हा तुम्हाला माहिती असतो बरेच वेळा हा प्रकार, कारण तुम्हाला माहिती आहे गणेशोत्सवाला की शाडूच्या मातीच्या मूर्ती असं म्हणतात की नाही, किंवा बाहेर असं लिहिलेलं असतं पाटी, गणपती घ्यायला गेले तुम्ही गणपतीची मूर्ती की आमच्याकडे शाडूच्या मूर्ती मिळतील. शाडूची माती जी आहे त्या मातीचं वैशिष्ट्य असं आहे की एकदा तिची मूर्ती बनवली की तिला क्रॅक्स जात नाहीत. जर उत्तम शाडूची माती असेल तर तिला असे मूर्तीला क्रॅक जात नाही, त्यामुळे ती मूर्ती उत्तम. दुसरं म्हणजे तिला स्वतःचं वजन असतं, त्यामुळे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती ज्या असतात त्या पाण्यामध्ये तरंगतात. त्या खूप स्वस्त मिळतात, जिप्सम म्हणतात त्याला, ते आपण नंतर बघू. पण त्या तरंगतात पाण्यामध्ये. शाडूच्या मातीच्या मूर्ती पाण्यामध्ये विसर्जनाच्या वेळेस तळापर्यंत जातात आणि त्या आपण म्हणतो निसर्गप्रेमी, निसर्गस्नेही आहेत. त्यामुळे ती शाडू मृदा त्याच्यापासून त्याचा उपयोग काय करतात, वेगवेगळ्या मूर्ती बनवणे, वेगवेगळे पुतळे बनवणे. मोठमोठाले पुतळे असतात ना, समजा शिवाजी महाराजांचा एक पुतळा आहे आणि आपण पाहिलं असेल की तो ब्रॉन्झचा पुतळा आहे, पण त्याच्या आधी तो पुतळा शाडूच्या मातीत बनवायला लागतो. उत्तम झाला पुतळा तयार, अतिशय रेखीव पुतळा तयार झाला की मग त्याचा साचा करून मग ब्रॉन्झचा पुतळा तयार केला जातो. समजलं का. त्यामुळे पुतळे बनवण्याकरता शाडूच्या मातीचा उपयोग होतो. तिसरी जी माती आहे त्याला म्हणतात टेराकोटा. टेराकोटा म्हणजे काय, लाल रंगाचे माठ, लाल काळ्या रंगाचे माठ असतात किंवा त्या टांगण्याच्या वस्तू असतात मातीच्या, त्याच्यामध्ये काहीतरी दीपक दिवे बिवे असे निरांजनी वगैरे असे असतात, ते मग शोभेच्या वस्तू. किंवा टेराकोटा म्हणजे ती अशा सगळ्या माठासारख्या ज्या वस्तू असतात. माठ आपण पाहिलेला ना, माठ असतो, खुजा असतो, हल्ली टेराकोटाचे तवे पण आलेले आहेत. तेव्हा या सगळ्या वस्तू याला टेराकोटाची माती असं म्हणतात. टेराकोटा हा स्वतंत्र, आणि ते मग ते तयार केल्यानंतर चुन्याच्या भट्टीमध्ये भाजून त्याला टणकपणा येतो. अशी ती मातीचं ते वैशिष्ट्य आहे की चुन्याच्या भट्टीमध्ये ते भाजलं की त्याला टणकपणा येतो. त्यामुळे ही टेराकोटा अशी ह्या पद्धतीची माती असते. आणि आणखी एक प्रकार तुम्हाला माहिती असेल, तुमच्या घरामध्ये अनेक वेळा याबद्दल कोणीतरी बोललं असेल, मुलतानी ही सौंदर्य प्रसाधनामध्ये वापरली जाणारी माती आहे. म्हणजे कसं की मुलतानी माती असते अशी पांढऱ्या रंगाचं असतं ते, आणि मग ते त्याचं असं ते तयार करतात आणि मग ते तोंडाला लावतात सगळं असं चेहऱ्याला. मुली बायका खूप करतात असं, किंवा आता हल्ली तर पुरुष पण किंवा सलूनमध्ये पण करतात असं. त्याला काहीतरी फेस पॅक का काहीतरी असं म्हणतात, फेशियल म्हणतात त्याला. हे तसं पांढरं घेतात, ते ब्रशनी तोंडाला असं चापडून ते जोकरासारखं ते असं ठेवून देतात त्याला असं, आणि मग ते खूप ते वाळेपर्यंत तो कुठे पेपर वाच कुठे काही कर वगैरे, ते वाळल्यानंतर मग पुन्हा ते धुवून टाकायचं. त्याच्यामुळे
चेहरा स्वच्छ होतो आणि मग ते सगळी चेहऱ्यातली घाण काढून घेतात. मुलतानी ही सौंदर्य प्रसाधनामध्ये वापरली जाणारी माती आहे. असा हा मातीचा आणखी एक प्रकार आहे. हे मातीचे वेगवेगळे प्रकार खरं म्हणजे अभ्यासामध्ये याचा तसा फार उपयोग होणार नाही आहे, परंतु हे माहिती पाहिजे तुम्हाला सगळं. आता आपण जो महत्त्वाचा विषय पाहणार आहोत ना, तो विषय म्हणजे मृदा परीक्षण. आणि हा विषय मात्र अत्यंत महत्त्वाचा आहे आणि सगळ्यांना माहिती पाहिजे. मृदा परीक्षण मृदा परीक्षण म्हणजे काय? मातीचं परीक्षण कशाकरता करायचं? कुठल्या प्रकारच्या मातीमध्ये कुठल्या प्रकारची शेती करायची, कुठल्या प्रकारच्या मातीमध्ये कोणतं पीक लावायचं, कुठलं पीक घ्यायचं, किंवा कोणत्या प्रकारच्या मातीमध्ये काय नाही करायचं, किंवा मातीचा जर दर्जा कमी झाला असेल तर तो समजावून घ्यायचा आणि तो सुधारायचा. या सगळ्याकरता मृदा परीक्षण करण्याच्या लॅबोरेटरीज असतात, प्रयोगशाळा असतात ठिकठिकाणी. सगळीकडे शासनाच्या पण आहेत, खाजगी पण आहेत. सगळ्या शेतांमधल्या मातीचे परीक्षण त्या ठिकाणी करता येतं. आणि त्या मृदा परीक्षणामधनं काय कळतं की एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा pH. pH म्हणजे असं आहे की 6पेक्षा कमी जर असेल तर ती असते ॲसिडिक, आणि 8पेक्षा जास्त असेल तर ती असते अल्कलाईन. लक्षात घ्या की आपल्या जमिनीचा pH त्याला सामू असं म्हणतात. शेतकरी लोक सगळे सामू म्हणतात की आपल्या जमिनीचा सामू किती आहे. तो 6पेक्षा कमी असेल तर ती ॲसिडिक आहे आपली जमीन, तो 8पेक्षा जास्त असेल तर ती अल्कलाईन आहे. या दोन्ही प्रकारच्या गोष्टी या शेतीकरता फारशा चांगल्या नाहीत, मारक आहेत. म्हणजे त्याच्याकरता जमिनीवरती काहीतरी ट्रीटमेंट करावी लागेल, जमिनीवरती काहीतरी उपाय करावे लागतील, काहीतरी उपचार करायला लागतील. जर आपल्याला ॲसिडिटी झाली तर आपण किती ॲसिडिटीचे तुम्ही सगळीकडे बघाल आजूबाजूला, ॲसिडिटी झाली म्हणून गोळ्या घेतल्या, ॲसिडिटी झाली म्हणून अमुक घेतलं, ॲसिडिटी झाली म्हणून सोडा प्यायले, असं आपण करतो की नाही. मातीचं तसंच आहे. जर ॲसिडिटी झाली असेल तर ती ॲसिडिटी कमी करण्याची ट्रीटमेंट करावी लागेल, आणि ॲसिडिटी कमी झाली असेल, अल्कलाईन झालं असेल तर त्याची ॲसिडिटी वाढवण्याकरता काहीतरी करावं लागेल. या दोन्ही गोष्टी हे मृदा परीक्षण केल्याशिवाय समजत नाही. त्यामुळे मृदा परीक्षण करून हे समजतं. आणि मग त्याच्यामधनं आणखी काय कळतं की जमिनीचा पोत खराब का झाला आहे. एक म्हणजे सेंद्रिय म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? नैसर्गिक सेंद्रिय खतांची कमतरता, सेंद्रिय खतांची कमतरता किंवा सेंद्रिय वस्तूंची कमतरता. सेंद्रिय म्हणजे नैसर्गिक म्हणजे काय? मग गांडूळ खत हे नैसर्गिक आहे, किंवा वेगवेगळ्या प्रकारची जी लिंबाची निंबोळी असते ती नैसर्गिक आहे. अशा प्रकारच्या ज्या गोष्टी असतात त्या नैसर्गिक आहेत आणि त्या नैसर्गिक जमिनीचे ते क्षमता वाढवतात. परंतु त्याची जर कमतरता झाली तर नीट पीक येत नाही, शेतकऱ्याला हवं तसं पीक मिळत नाही. मग ही मृदा परीक्षणामध्ये काय कळतं आहे की तुमच्या शेतीमध्ये सेंद्रिय कमतरता झाली आहे का? तर ते सांगतात की सेंद्रिय कमतरता झाली, तुम्ही आता शेणखत आणा, गाईचं शेणखत संपूर्ण तुमच्या शेतामध्ये टाका, म्हणजे तुमची सेंद्रिय कमतरता जी आहे ती भरून निघेल. समजलं? त्याच व्यतिरिक्त आणखी काय कळतं की एकच पीक घेतल्यामुळे तुमच्या जमिनीचं तब्येत खराब झाली आहे का? तेच पीक घेतलं, पुन्हा तेच सगळी द्रव्य त्या पिकाने खेचून घेतली, जमिनीतली ती द्रव्य कमी झाली आहेत का? तुम्हाला पीक बदलायला पाहिजे का? हे मृदा परीक्षणातनं कळतं की आता तुम्हाला पीक बदलायला पाहिजे, कारण तुम्ही जे पीक नेहमी घेताय त्या पिकाला लागणाऱ्या अन्नद्रव्यांची आता तुमच्या जमिनीमध्ये कमतरता आहे. मृदा परीक्षणामधनं ते कळतं. आणखी काय कळतं? रासायनिक खतांचा अतिरेक. आपण वरती सेंद्रियाची कमतरता म्हणलो, रासायनिक म्हणजे रसायनं. पिकं पटापटा वाढावीत म्हणून, किंवा पिकांवरती कीड लागू नये म्हणून, किंवा आणखी पिकांचं नुकसान होऊ नये म्हणून, किंवा अशा कुठल्या कारणाकरता सातत्याने वर्षानुवर्ष रासायनिक खतं आणि रासायनिक द्रव्य जर त्या शेतामध्ये वापरत राहिले तर ती शेती खराब होऊन जाते, ती जमीन ती मृदा खराब होऊन जाते. मृदा परीक्षणामधनं ते समजतं आणि मग सांगता येतं की तुम्ही आता मृदा परीक्षणामधनं असं सांगता येतं की तुम्ही आता हे कमी करा, तुम्ही रासायनिक खतं देणं कमी करा, रासायनिक खतांचा अतिरेक काढून टाका. मृदा परीक्षण त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. तेव्हा मित्रांनो, आपण आत्ता जो अभ्यास करतो आहोत तो अभ्यास म्हणजे
नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म. मला वाटतं या ठिकाणी हा अभ्यास आपण आता संपवत आहोत. यानंतर आपण पुढल्या भागाकडे वळणार आहोत. तोपर्यंत अभ्यासाला शुभेच्छा.